नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे ना, तो खूप खास असणार आहे. का? कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रिपरेशन टिप्स दिल्या आहेत, त्याचसोबत एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी विथ शॉर्ट ट्रिक्स सांगितले आहे, ज्याद्वारे त्या स्ट्रॅटेजी जर तुम्ही आतापासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केल्यात तर या शेवटच्या दिवसांमध्ये तुमचा जो स्कोर आहे तो 50+ मार्क्सने इन्क्रीज होऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण यासाठी की सगळे विद्यार्थ्यांना काय वाटत आहे की आता हार्डवर्क ते मी खूप करतोय, म्हणजे 15-16 तास अभ्यास करतोय, मग त्यानुसार मला आउटपुट मिळणार आहे की नाही. एक गोष्ट मी ऑब्झर्व करतोय, गेली 2-3 वर्षे विद्यार्थ्यांसोबत पर्सनल मेंटरशिप दरम्यान मी बोलत असतो, त्यावेळी एक गोष्ट ऑब्झर्व केले की विद्यार्थी हार्डवर्क खरंच खूप करतात चांगलं, परंतु आता जी वेळ आहे ना, ती हार्डवर्क सोबत तुम्हाला थोडं स्मार्टवर्क करावं लागणार आहे. कारण का मला अजूनही आठवते, ज्यावेळी मी CETची प्रिपरेशन एक्झाम दिली होती 2021 साली, माझा टोटल स्कोर होता आउट ऑफ 200 162 मार्क्स होता. मग हे 162 मार्क्स मी जे स्कोर केले होते ते सगळेच्या सगळे काही क्वेश्चन सॉल्व्ह करत बसलो असतो का? नाही, कारण का तितका वेळ पुरत नाही. यासाठी मी काही शॉर्ट ट्रिक्स यूज केल्या होत्या आणि मोस्टली जे शेवटच्या 3 दिवसांमध्ये अशा काही टिप्स फॉलो केल्या होत्या, ज्याद्वारे मी माझा स्कोर ड्रास्टिकली इन्क्रीज करू शकलो. याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे एक बोनस टिप दिली आहे, जी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सुरुवातीला करता सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार की जे विद्यार्थी आमच्याकडे मॉक टेस्टमध्ये एनरोल करत आहेत. खरं तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की 1200+ 1200हून जास्त विद्यार्थी आज आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अजूनसुद्धा वेळ आहे. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. कारण का आम्ही फक्त तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत नाही आहोत, तर पर्सनल मेंटरशिप देतोय, जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट आहेत. म्हणजेच काय, ॲज ॲक्च्युअल CET एक्झामसारखं 3 तासामध्ये तुम्हाला ती टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो की तुम्ही 200 पैकी किती मार्क्स स्कोर केलेत. इन्स्टंटली रिझल्ट, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल सोल्युशनची PDF मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेपरेट मेंटर मिळतो. जर काहीही डाऊट असेल प्रिपरेशन दरम्यान, तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंट दरम्यान, त्यानंतर मॉक टेस्टच्या ॲनालिसिस संदर्भात, तर तुम्ही डायरेक्टली त्या मेंटरशी डायरेक्टली 1-to-1 कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे टोटल 25 टेस्ट आहेत. तुम्हाला कितीही टेस्ट घेता येतात, म्हणजे 5, 10, 15 तुमच्यानुसार, म्हणजे तुम्हाला जितकी गरज आहे तितक्या टेस्टमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. खरं तर 1200+ रजिस्ट्रेशन ऑलरेडी आमच्याकडे झाले आहेत. त्यामुळे आता शेवटच्या दिवसांमध्ये तुमची प्रिपरेशन बूस्ट करायची आहे, CET एक्झामला ॲक्च्युअलमध्ये आतापासून टॅकल करायचं आहे, तर मॉक टेस्टमध्ये नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. तुमची स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी आमची असेल. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. हे जे 50+ मार्क्स वाढणार आहेत, याच्यासाठी स्टेप कोणते आहेत? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असणार आहे काय, आता शेवटच्या दिवसांमध्ये, म्हणजेच तुमची एक्झाम उद्या आहे, तर त्याच्या आधी एक दिवस पूर्वी तुम्हाला शक्य असेल त्या मॉक टेस्ट द्या. हे मॉक टेस्ट द्या मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये सांगत असतो. कारण तुम्ही डायरेक्टली जर CET एक्झामला टॅकल करायला गेलात तर तुम्हाला समजणार नाही तुमचे टाईम कसा मॅनेज करायचा आहे. एखादा डिफिकल्ट क्वेश्चन जर समोर आला, JEE मेन्स लेवलचे काही क्वेश्चन समोर आले, तर तुम्हाला त्यांना कसं हँडल करायचं आहे हे समजणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, भलेही तुम्ही कुठूनही मॉक टेस्ट दिला, असं नाही की तुम्ही आमच्याच मॉक टेस्टमध्ये एनरोल करा. जेथून तुम्हाला बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट मिळतील ना, ते नक्की एनरोल करा. परंतु मॉक टेस्ट मात्र तुम्ही नक्की जा. ही होती पहिली स्टेप. का? कारण का विद्यार्थी काय करतात, घाबरतात आणि वाटतं की माझा स्कोर कमी येईल, माझं सिलेबस नाही झाला आहे, माझं रिव्हिजन नाही झालं आहे, म्हणून मॉक टेस्टला ते दुर्लक्षित करतात. असं करायचं नाही. शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. ही असणारी पहिली स्टेप. आता मॉक टेस्ट फक्त दिलात तर मॉक टेस्टच्या पुढची स्टेप काय असते, मॉक टेस्टचं ॲनालिसिस. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला शक्य तितक्या मॉक टेस्ट द्यायचा आहे आणि मॉक टेस्टचं ॲनालिसिस करायचं आहे. मग मॉक टेस्टच्या ॲनालिसिसमध्ये काय येतं, एक म्हणजे तुमचा स्कोर किती आला आहे आउट ऑफ 200, तुमचा फिजिक्सचा स्कोर किती आहे, केमिस्ट्रीचा किती आहे, मॅथमॅटिक्सचा स्कोर आहे, त्यानंतर कुठे तुमच्या सिली मिस्टेक झाल्यात, म्हणजेच काय, जिथे तुम्हाला क्वेश्चन्स जमत होता परंतु गोंधळामध्ये, त्या टाईम प्रेशरमध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर तुमच्याकडून चुकीचं मार्क झालं आहे, किंवा जे वीक टॉपिक्स आहेत, वीक एरियाज आहेत, त्यांना तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ही असणार आहे स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असणार आहे पुढच्या 3 दिवसांमध्ये काय, तर रिव्हिजन. जर तुमचा स्कोर 50+ मार्क्सने इन्क्रीज करायचा असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टिप असणार आहे, पुढच्या 3 दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करा. रिव्हिजन हे कसं करायचं आहे त्याबद्दल सांगतो. रिव्हिजन आतापर्यंत जेवढं तुम्ही काही केले, म्हणजेच जेवढे PYQs सॉल्व्ह केलेत, जेवढे MCQs सॉल्व्ह केलेत, जेवढ्या टेस्ट दिलेत, जेवढी थिअरॉटिकल चॅप्टर्स कव्हर केलेत, सगळ्याचं रिव्हिजन आजपासून स्टार्ट करायचं आहे. जर स्कोर इन्क्रीज करायचं नाही 50+ मार्क्सनं, रिव्हिजन ज्याचं चांगलं झालं आहे, नक्की तुमचा स्कोर इन्क्रीज होतो. आता
रिव्हिजन कसं करायचं याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगतो. ज्यावेळी तुम्ही आता मॉक टेस्ट अटेम्प्ट केलीत, मॉक टेस्ट ॲनालिसिस केलं, त्याच्यातून वीक टॉपिक्स, वीक एरियाज फाइंड केलेत, आता जे वीक टॉपिक्स किंवा जे चॅप्टर्समधून तुमचे क्वेश्चन जमत नाही आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला सगळे पुन्हा रिवाईज करायचं आहे. म्हणजेच काय, त्या क्वेश्चन रिलेटेड थेअरी प्लस त्या क्वेश्चन रिलेटेड PYQs काय करा, परफेक्ट करा, सॉल्व करा. हे रिव्हिजन पार्ट्समध्ये येतं. जेणेकरून काय होईल, ज्यावेळी तुम्ही पुढची मॉक टेस्ट द्या त्यावेळी ज्या चुका मागच्या मॉक टेस्टमध्ये झाल्यात त्या रिपीट होणार नाहीत. ही असणार आहे स्टेप नंबर 3, रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजनवरती सगळ्यात जास्त फोकस करा. कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुद्धा म्हणत असतो की फक्त सिलेबस 100% कवर केला म्हणजे 99+% मिळतात असं नाही आहे. जो सिलेबस कवर केला आहे तो जास्तीत जास्त कसा रिवाईज केला आहे हे सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स याचं इक्वली तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. आणि रिव्हिजनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जो अवघड टॉपिक आहे ना त्याला जास्तीत जास्त रिव्हिजनमध्ये फोकस करा. विद्यार्थी काय करतात, जे इझी टॉपिक्स आहेत, मॅट्रायसिस, लॉजिक, त्यांना पिकअप करतात, त्यांचं रिव्हिजन करतात. जो ऑलरेडी येतोय त्याच्यावरती जास्त वेळ इन्व्हेस्ट करायची गरजच नाही आहे ना. जे येत नाही, जिथं डिफिकल्ट येतो त्याचं रिव्हिजन करा. रिव्हिजनसाठी जास्तीत जास्त PYQs फॉलो करा. PYQs रिव्हिजन करताना सतत सॉल्व करायची गरज नाही. क्वेश्चन बघायचा, तो क्वेश्चन मी कसा सॉल्व करेल किंवा या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे फक्त ॲनालाइज करा, एक स्ट्रक्चर बनवा आणि पुढे मूव्ह ऑन करा. जास्त वेळ क्वेश्चन सॉल्व करत बसण्याची गरज नाही आहे. ही होती स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे तुमची जर 50+ स्कोर करायचं असेल, बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. विद्यार्थी काय करतात, 100% प्रिपरेशन घेऊन एक्झाम हॉलमध्ये जातात. एक्झाम हॉलमधून बाहेर येताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एकच असतं की वेळ मिळाला नाही. फिजिक्सचे क्वेश्चन्स काही राहिलेत, मी 50 क्वेश्चन्सपर्यंत पोहोचूच शकलो नाही. केमिस्ट्री सॉल्व केलं परंतु सिली मिस्टेक झाल्यात. हे कशामुळे होत असेल, हे आहे तुमचं पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. त्यामुळे आतापासून ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट देताय त्यावेळी ही पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी आहे ना ती तुम्हाला एक फॉलो करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी वेगळी असते. म्हणजेच काय, मी काय करायचो, ज्यावेळी मी मॉक टेस्ट सॉल्व करायचो आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा मी माझी पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी काय केली होती, मी पहिल्या 90 मिनिटामध्ये ज्यावेळी आपल्याला फिजिक्स किंवा केमिस्ट्री सॉल्व करायचं, मी स्टार्टिंग सगळे विद्यार्थी केमिस्ट्रीपासून करायचे, मी फिजिक्सपासून करायचो. मला काय वाटायचं, मी ऑलरेडी जर केमिस्ट्री थोडं इझी येतं, पहिल्या 30-35 मिनिटामध्ये केमिस्ट्री केल्यानंतर जर फिजिक्सवर मूव्ह ऑन झालो तर त्या कमी वेळामध्ये, त्या टाईममध्ये, त्या प्रेशरमध्ये होईल असं फिजिक्सचे इझी न्यूमरिकल्स पण मला डिफिकल्ट वाटू लागायचे. त्यामुळे मी काय केलं, मी माझे दोन्ही स्लॉट बदलून टाकले. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा पहिली 50 मिनिटामध्ये मी फिजिक्सचे जेवढे MCQs येतात ना सगळेच्या सगळे सॉल्व केले आणि नंतरचे 35 मिनिटामध्ये काय केले तर जेवढे केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत, केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आहेत इझी, ते सगळे करून टाकले. जेणेकरून माझा फिजिक्सचा सुद्धा स्कोर बऱ्यापैकी आला आणि केमिस्ट्रीचा आला. फिजिक्सला आउट ऑफ 35 स्कोर होता आणि माझा केमिस्ट्रीमध्ये स्कोर होता तो 43 होता. जेणेकरून माझे दोन्ही टॉपिक्स, जे दोन्ही सब्जेक्ट होते परफेक्ट झाले होते. आता पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी काय असणार आहे, एक म्हणजे काय, तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे. कोणीही विद्यार्थ्यांनी एकही क्वेश्चन स्किप करायचं नाही. आपल्याला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. भलेही तुम्हाला एकही क्वेश्चन त्यामध्ये येत नाही, काहीही मार्क करा, ABCD, त्याची प्रोबॅबिलिटी तरी ॲटलीस्ट 10पैकी 4 क्वेश्चन्स तरी किंवा 10पैकी 2 क्वेश्चन्स तरी बरोबर येतील. त्यामुळे एकही टॉपिक किंवा एकही क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचं नाही. दुसरं, गेस MCQs करेक्टली. म्हणजेच मी मागच्या तुक्का स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, जे MCQ गेसिंग आहे त्यामध्ये इलिमिनेशन टेक्निक आहे, त्यानंतर ऑप्शन पुटिंग टेक्निक आहे, या ज्या टेक्निक्स आहेत त्या व्यवस्थित यूज करायचे आहेत. ही होते स्टेप नंबर 2 पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीमध्ये. त्यानंतर आहे का म्हणजे काय, टेक डिसिजन इन्स्टंटली. टेक डिसिजन इन्स्टंटली सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे. हे मी यासाठी सांगतोय, ज्यावेळी तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री अटेम्प्ट करणार आहात त्यावेळी आपण काय करतो, फिजिक्सचा क्वेश्चन बघितला, डिफिकल्ट वाटला, मार्क फॉर रिव्ह्यू करतो, पुढे जातो, त्यानंतर इझी क्वेश्चन्स असे सॉल्व करतो. परंतु हे तुम्हाला करायचं नाही फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, जर एखादा क्वेश्चन डिफिकल्ट वाटत असेल तर काय करा, तेव्हाच्या तेव्हा त्याचा आन्सर टिक मार्क करायचा प्रयत्न करा. होतं असं, विद्यार्थ्यांना सगळे क्वेश्चन्स गो थ्रू जाऊन सुद्धा शेवटी वेळ इतका कमी पुरतो की ते मार्क्स करायचे आन्सर सुद्धा राहून जातात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी जर एखादा क्वेश्चन डिफिकल्ट असेल तर तो नंतर येऊन सॉल्व करतो हे करायचं नाही आहे. तो क्वेश्चन तेव्हाच्या तेव्हा कसा अटेम्प्ट करता येईल यावरती फोकस असणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे, कारण का ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स तेव्हाच्या तेव्हा अटेम्प्ट करायचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. परत येतो आणि मार्क फॉर रिव्ह्यूचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो असं होणार नाही आहे. त्यानंतर
सगळ्यात आणि इम्पॉर्टंट एक शेवटचा फॅक्टर आहे, कोणत्याही क्वेश्चनवरती स्टक होऊन पडायचं नाही. जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स येणार आहे, जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन येणार आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचा एक डाऊट असतो, मग एकाही क्वेश्चनवरती स्टक होऊन पडायचं नाही. उदाहरणार्थ सांगतो, ज्यावेळी मोस्टली तुमच्या गोष्टी या मॅथमॅटिक्स सोबत होतील पेपरमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळी तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार आहात, काही काही क्वेश्चन्स असे असतील ना, वाटायला लागेल हे तर मी कधी बघितलेच नाहीत क्वेश्चन, किंवा हा क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल इतकी आहे की ह्या क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे की नाही, आणि तुम्हाला काय वाटायला त्या एका किंवा 2-3 क्वेश्चन्ससाठी तुम्ही पूर्ण पेपर जज करता की मॅथ्सचा पेपर खूप टफ आला आहे. खरंच पेपरची लेवल जर टफ असेल ना, असू देत ना, तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी व्यवस्थित MCQs येतात किंवा जेवढे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत ते वाईजली चूज करायला शिका. मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मी पण मान्य करतो, परंतु ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे, ज्यांना आधी व्यवस्थित PYQ सॉल्व्ह केले आहेत, त्याच्यासाठी काहीही अवघड नाही आहे, मॅथ्ससुद्धा इझी होऊन जातं. आणि जे क्वेश्चन जेई मेन्स लेवलचे येतात ना, त्यासाठी इतकंच करा की जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स जरा थोडे मार्क फॉर रिव्ह्यू करा, नंतर सॉल्व्ह करा, जेणेकरून काय होईल, जे इझी क्वेश्चन्स आहेत, जे सिंपल आहेत ते तुमच्या हातून सॉल्व्ह होतील, आणि जे कन्फर्म मार्क्स आहेत ते तुम्ही आधी स्कोर करून ठेवाल. आणि पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, जे हाय आणि इझी टॉपिक्स आहेत त्यांच्यावरती जरा सुद्धा फोकस करा, ते स्किप करू नका. उदाहरणार्थ सांगतो, आता लॉजिक आहे, मॅट्रायसेस आहे, त्यानंतर जे केमिस्ट्रीचे जे बायोमॉलिक्युल्स वगैरे जे आहेत टॉपिक्स आहेत, ज्यामध्ये जे त्यांचं वेटेज कमी असेल परंतु ते इझी टॉपिक्स आहेत, ज्यातून इझी क्वेश्चन्स असतात, ते स्किप करायचे नाहीत. पुढच्या 3 दिवसांमध्ये काय करायचं आहे, जेवढा सिलेबस कव्हर कराय तो रिवाईज करा. एखाद्या सिलेबसमध्ये जर हाय वेटेज टॉपिक असेल तो ट्राय करता येईल का, म्हणजे दिवसातला छोटासा का भाग असेल ना, त्या चॅप्टरला देऊन फक्त 2023चे जे PYQs आहेत ते जरी केले ना तरी इनफ होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि एंडिंगच्या बोनस टिपवरती येतो. खरं तर तुम्हाला सांगायचं होईल की ह्या ज्या स्टेप्स सांगितल्यात, म्हणजे जे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी असू द्या, नंतर मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी, ॲनालिसिस, रिव्हिजन, या स्टेप पुढच्या जर 3 दिवसांमध्ये जर तुम्ही डेफिनेटली फॉलो केल्यात ना, नक्की तुमचा जो स्कोर आहे 50+ मार्क्सने इन्क्रीज होतो. कारण का पर्सनल मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी हाच प्लॅन सजेस्ट करतो, जो प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करतोय. त्यानंतर आता येतो बोनस टिपवरती. बोनस टिप हीच असणार आहे की 11चा सिलेबस जर तुम्हाला स्किप करायचा विचार करताय तर तसं करू नका. 11चे क्वेश्चन्स खूप इझी विचारतात. मोस्टली जे मॅथ्सचे जे क्वेश्चन्स आहेत 11चा तो पार्ट तरी परफेक्ट करा असं मला वाटतं. त्यामुळे 11th कुणीही स्किप करायचा प्रयत्न करू नका. गेल्या पुढच्या 3 दिवसामध्ये जेवढे शक्य असतील ना 11चे काही क्वेश्चन्स मॅथ्सचे तेवढे टार्गेट करायचा प्रयत्न करा. तर ह्याच होत्या जनरल टिप्स. आणि ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. पुढच्या जे तुमच्या एक्झामपर्यंत स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी आमची असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि कमेंट्समध्ये मला इतकंच सांगा की तुमचं सिलेबस किती % कव्हर झालं आहे, जेणेकरून मला सुद्धा आयडिया येईल की विद्यार्थ्यांचा जो ऑडियन्स आहे त्यांचा सिलेबस किती टक्के कव्हर झाला आणि त्यांची प्रिपरेशन कशी चालू आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.